डिसेंबरचे पैसे महिलांच्या खात्यावर याच दिवशीच होणार जमा. तर तारीख ठरली तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये कोणती आहे ती तारीख. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र राज्यात महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये लाडकी बहीण योजना एक महत्त्वाकांक्षी योजना ठरली. आता महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि त्यांच्या सामाजिक उत्पन्नासाठी ही योजना एक मैलाचा दगड ठरत आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येत आहेत. योजनेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे. मध्य प्रदेशातील यशस्वी लाडकी बहिणा योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्यात आली. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांसाठी ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली होती. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे. लाडकी बहीणसाठी वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष आहे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणे देखील आवश्यक आहे. एका कुटुंबातील एकाच महिलेचा या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे. योजनेचा प्रभाव आणि यश. जुलै ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत या योजनेअंतर्गत 2.4 कोटी महिलांना सुमारे 75,000 कोटींची मदत वितरित करण्यात आली. या आकडेवारीवरून योजनेची व्याप्ती आणि प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. विशेष म्हणजे या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठा पाठिंबा देखील मिळाला. नवीन सरकारच्या काळात मोठा बदल. महायुती 2.0 सरकारने या योजनेला अधिक बळकटी देण्याचा निर्णय घेतला. सध्या दरमहा 1,500 रुपये मिळणारी रक्कम आता वाढवून 2,100 रुपये करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले असून लवकरच कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. योजनेची अंमलबजावणी आणि वितरण प्रक्रिया. लाडकी बहीण योजनेचे वितरण टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. आतापर्यंत 5 हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले असून 6व्या हप्त्याची प्रतीक्षा लाभार्थी महिलांना आहे. विशेष म्हणजे आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारने 5वा हप्ता ॲडव्हान्स स्वरूपात दिला होता. योजनेचे सामाजिक आर्थिक महत्त्व. लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नाही तर महिला सक्षमीकरणाचे एक प्रभावी माध्यम ठरले. या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबी मिळत आहे. कुटुंबांच्या उत्पन्नात देखील वाढ होत आहे. महिलांचा आत्मविश्वास देखील वाढ आली आहे. सामाजिक सुरक्षता वाढलेली आहे.